रस्ता सुरक्षा अभियान 2024 हे संपूर्ण नांदेडमध्ये तसेच महाराष्ट्रात व पूर्ण भारतात राबविण्यात येत आहे। त्यासाठी रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन आज माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते नांदेडमध्ये झाले। त्यासमयी जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी तसेच NCCचे अधिकारी, आमच्या कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। हे संपूर्ण अभियान आम्ही 1 महिना राबवणार आहोत। तसेच या कार्यालयातर्फे हेल्मेट युक्त व अपघातमुक्त गाव ही नवीन संकल्पना आपण नांदेड जिल्ह्यात राबवित आहोत। नागरिकांनी प्रमुखपणे मुख्यतः सर्व जे वाहतुकीचे नियम आहेत त्याचे पालन करणे आवश्यक आहे। रस्त्यावर जे सिग्नल्स लावलेले असतात त्याचे पालन करणे आवश्यक आहे। तसेच दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालणे, चारचाकीस्वारांनी सीट बेल्ट लावणे व इतर जे नियम आहेत त्याचे पालन करणे आवश्यक आहे। प्रत्येक रस्त्यावर वेगवेगळे स्पीड लिमिट दिलेले असतात। त्याचे स्पीड लिमिटचे बोर्ड सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे प्रदर्शित केलेले असतात। त्या मर्यादित केलेल्या वेगानुसारच आपण सर्वांनी वाहन चालवावे असे मी सर्व नांदेडकरांना आवाहन करतो। नगर पालिका, हेल्थ डिपार्टमेंट, मेडिकल डिपार्टमेंट, ट्रेजरी, इन सबको वेलकम और इन सबको थैंक यू RTO के पूरे मैनेजमेंट को, एडमिनिस्ट्रेशन को कि इन्होंने एक संधि दिया और मुझे बुलाया यहाँ पे। और एक जो पुलिस डिपार्टमेंट की रस्ता सुरक्षा जनजागृती करण्यासाठी शपथ घेत आहोत की माझा देश अपघातमुक्त होण्यासाठी सुरक्षित वाहन चालवण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन। रस्ता सुरक्षा हेच माझे ध्येय आहे। कायद्यातील तरतुदी तिकडनं आवाज येईल हेल्मेट युक्त, तिकडनं आवाज येईल अपघात मुक्त नांदेड। रेडी म्हणायचंय हेल्मेट। 1 मिनिट काही करायची रेडी फायनल आहे, फायनल आहे। 1 2 3